स्वीट्स खाल्ले, आम्ही चिप्स खाल्ले. ओके. बिस्किट्स खाल्ले आणि ते काय थट्टయ్య पण खाल्लं. हां, तर अजून काय काय आहे तुमच्याकडे? अजून वेगळ्या वेगळ्या व्हेजिटेबल्स पिकल पण आहे. पण आहे तसे पिकल्स जे ट्राय करू शकतो. हां अरे बेस्ट, मग चलो. चल बघ. अबे माझी फ्रेंड आहे, तिने 3 प्रकारचे पिकल्स बनवलेले आहेत. तू बघू शकतेस. ड्रमस्टिक पिकल म्हणजे शेवग्याचं लोणचं आहे. देन हे लोटस पिकल जे आपण कमळाचं फूल असतं ना ते फुलाचे पेटल्स स्टेम रूट यूज करून बनवलेला पिकल आहे. आणि दिस इज सॅम पिकल म्हणजे जे फरसबीची भाजी असते ना आपली त्याचा लोणचा बनवला आहे आपण. ही सगळी पिकल्स एकदम इनोव्हेटिव्ह आहेत आणि कॉमनली मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नाही मिळत, ॲक्च्युली नाही मिळत. तू पण फुलासारखी खूप छान आहेस. तुझं नाव काय? माझं नाव ऐश्वर्या आहे. ऐश्वर्या. नावासारखीच आहे. हां? सुंदर. ऐश्वर्या. कॅन वी टेस्ट दिस? येस. व्हेरी नाईस. सगळे खूप छान आहेत. थँक्यू. रिली नाईस. कीप इट अप. थँक्यू. वरती ठेव. कीप इट अप. येस. तुला नाही वाटत तू काहीतरी मिस करतेस? पण काय ग? वाईन. वाईन कुठे? वाईन कुठे? वाईन कुठे? चल वाईन दाखवते. चलो चलो. चल चल चल. ओ माय गॉड. वाईन बद्दल मी बोलले ना तुला. तुला वाईन बघायचं. हे बघ इथे भरपूर सारे वाईन्स आहेत. खूप आहे, खूप आहे, खूप आहे. रोज वाईन, मँगो वाईन, ॲनी सीड वाईन, कोकम वाईन. हा बघ हा आमचा सिनियर आहे. हॅलो. तर तो थोडंसं वाईनबद्दल सांगेल तुला. हाय. काय नाव तुझं? गुरुप्रसाद. गुरुप्रसाद. गुरुप्रसाद काय आहे म्हणजे भन्नाट वाईन्स आहेत. रोज वाईन, ॲपल वाईन आणि स्पेशली हनी वाईन आहे. हनी वाईन आहे. आपण अनियन वाईन आहे. अनियन वाईन आहे. अनियनचा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून ती वाईन बनवलेली आहे आपण. ते स्वीट असतं की स्वीट आहे. स्वीट आहे. स्वीट टेबल वाईन्स बनवलेले आहेत आणि नॉर्मल अल्कोहोल पर्सेंट आपलं 9 to 14 असतं. हो 9 to 14% Percent alcohol. अलाउड आहे तुम्हाला असं कॉलेजमध्ये? हो लॅब लेवलला. तुम्ही लॅबमध्ये टेस्ट वगैरे करता नंतर मग लगेच नाही नाही संध्याकाळी. एजिंग व्हायला लागते. हां. एजिंग झाल्यावर मग एजिंग झाल्यावरती टेस्ट. ए हे ओ हो घुमतोय आवाज. दुश्मनो आय कॅन सी यू. ए हे हे जाडी कोण आली मध्ये? झाडी बघा. काय म्हणले? जाडी बघा. झाडी बघा. झाडी बघा. झाडी बघा. वाव. काय आहे? गेला तिथेच पोपट नुसता. पक्षी दिसतात त्यांनी. पक्षी बघण्यासाठीच आहे. हो मला वाटलं असं पाखरं नाही दिसत. मला ही वाटलं- पाखरं नाही बघायची त्यातून. पक्षी बघायची. बर्ड वॉचिंग माझं वेगळंच असतं ना सर. सर ते काय? बंदूक. ओ माय गॉड. बंदूक. हे बिंडोक टेलिस्कोप आहे तो. आत्ता काहीच दिसणार नाही तुम्हाला. रात्री तुम्हाला नक्षत्र दिसतील, ग्रह दिसतील. आपल्या सिटीमध्ये लाईट पोल्युशन एवढं असतं की आकाश खूपच क्लाउडी असतं किंवा स्मोक असतो, त्यामुळे आपण तारे निरीक्षण करू शकत नाही. पण इथे खूप क्लिअर आकाश असल्यामुळे आपल्याला नक्षत्र, ग्रह, ज्युपिटर आपण बघू शकतो. गुरु, शनी बघू, शनीची कडी दिसतात इथून. दिसते? Saturn rings दिसतात? सॅटर्न रिंग्स दिसतात. आणि आपल्यासाठी अँड्रोमेडा जी गॅलेक्सी Galaxy, आहे हा. ती सुद्धा आपण बघू शकतो याच्यातून. ए रात्र कधी? तर अख्खी रात्र कशी जाईल हे तुम्हाला कळणारच नाही. कळणारच नाही. मी इथेच बसेन मग. सिरियसली. उठणारच नाही इथून चेअर घालून. आणि तुम्ही हे सगळ्या म्हणजे जे गेस्ट येतात त्यांना तुम्ही हा, वापरायला म्हणजे देता? हो हो हो. हे सगळ्यांना आपण जे त्या दिवशी जे काय दिसेल हे सगळं आपण त्यांना दाखवतो. दाखव. खूप भांडत असतील ना, हे दिखा दिखा, मला 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 दाखव, मला दाखव. चंद्राच्या क्रिवायसेस तर एवढे क्लिअरली दिसतात की चंद्र 100 मीटर दूर आहे एवढा चंद्र चांगला दिसतो. म्हणजे नेकेड आईजनी दिसतो त्यापेक्षा
इथे एवढा क्लिअर आणि एवढा शार्प दिसतो. क्रेटर्स दिसतात. क्रेटर्स दिसतात ॲक्च्युली. तो चंद्रावरचा रॅबिट पण दिसतो का? चंद्रावरचा रॅबिट इमॅजिनरी दिसतो. काजूचं झाड बघितलंय का तुम्ही कधी? आयुष्यात नाही. नाही, तो फ्रूट बघितलाय असं आणि त्याला खाली असा काजू असतो. हा, मी पण गुगलवर बघितलंय. हां, हे समोर दिसतंय ते काजूचं झाड आहे. पण काजू नाही आहे. काजू मार्चमध्ये येतील. अच्छा, पण ओके. आता भरपूर पाऊस पाणी त्यांनी पाहिलं की फुलं येतील आणि फेब्रुवारीपासून काजू यायला सुरुवात होईल. मंगेशजी, मला एक असं वाटतंय की तुम्हाला मार्केटमध्ये थोड्या दिवसांनी जायची गरजच नाही पडणार आहे. हां, म्हणजे कारण जे तुम्ही सगळे इथेच उगवताय. हो नक्कीच, म्हणजे आपण कुटुंबासाठी तर इथे उगवेलच सगळं आणि जे टुरिस्ट येत आहेत त्यांनाही आपल्याला ते देता येईल. हे झाड बघा, हे ह्याचं नाव आहे मुचकुंद मुचकुंद. मुचकुंद काय असतं? आणि पत्रावळी बनवायला याची पानं आपण वापरतो. तसंच ही औषधी उपयोग आहेत त्याचे. म्हणजे जवळजवळ 99% झाडांचे, भारतीय झाडांचे औषधी उपयोग आहेत जे आपल्याला माहिती नाही आहेत. बरोबर. लिहून ठेवलं आहे सगळ्यांनी, पण ते आपल्याला वाचून पुन्हा त्याचा उपयोग करायचा आहे. हे बांबूचं झाड बघा, म्हणजे मी म्हटलं ना मगाशी की जेवढा बांबू मी वापरला आहे हा, तेवढा मी पुन्हा प्लांट केला आहे आणि पुन्हा तो आपल्याला निसर्गाला द्यायचा आहे. हे बांबूचं झाड आहे. तर बांबू आपण जो वापरला आहे तो पुन्हा आपण ग्रो करायचा आहे. तर हे झाड बघा, काटेरी झाड आहे. मला वाटतं आपल्याला काय उपयोग आहे? नाही. माणसासाठी याचा उपयोग आहे काथ, जो आपण पानामध्ये वापरतो, कत्था जे म्हणतो. तर त्याच्या बार्कमधून निघतं ते. खालचं 2-2.5 फूट जो पार्ट असतो त्यामधून लाल कलरचं स्टेम असतं, ते उकळतात आणि त्याचा प्रेसिपिटेट ड्राय झाल्यानंतर काथ म्हणून यूज होतो. पण आता याचा पक्षी प्राण्यांना काय उपयोग? तर हा जो याचा फोलिओज आहे किंवा काटे आहेत त्यामध्ये नेस्टिंग साईट मिळते पक्ष्यांना. म्हणजे नेस्ट जे आहे ते लॉक होतं आणि पडत नाही. किती वारा आला तरी ते पडत नाही. त्यामुळे आपण फक्त आपल्यापुरता विचार नाही करायचा आहे, आपण प्राण्या-पक्ष्यांचा पण विचार करायचा आहे. म्हणजे इथे जी झाडं मी कन्झर्व केली आहेत किंवा लावली आहेत ती 80% झाडं आहेत ती पक्ष्यांसाठी किंवा प्राण्यांसाठी लावली आहेत. जसं मी बहावा लावलाय हॉर्नबिल्स अट्रॅक्ट करण्यासाठी, किंवा भेरली माड, फिशटेल पाम ज्याला म्हणतो, त्याची फळं खाण्यासाठी हॉर्नबिल्स येतात. आणि हॉर्नबिल्स अगदी आपल्या हॉलच्या विंडोजपर्यंत आलेले आहेत, म्हणजे तिथपर्यंत बसलेले आहेत. सुपर. सर, काय मोटिव्ह होतं तुमचं शहर सोडून इथे यायचं आणि एक इको फ्रेंडली रिसॉर्ट सुरू करायचं? मुळात मला निसर्गाची आवड होतीच आणि आजकाल लोक जे मिस करताय म्हणजे निसर्गाशी कनेक्टच राहिलेला नाही आहे. म्हणजे तुम्ही मोबाईल, व्हॉट्सॲप ह्याच्यातून बाहेरच पडत नाहीत. तर लोकांना हा निसर्ग दाखवायचा, त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. ते सायकल काय आहे, निसर्गाचं चक्र काय आहे ते आपण ब्रेक करू शकत नाही. म्हणजे तांदूळ समजा 120 दिवसात होणारा भात आहे, तो 120 दिवसातच होणार आहे, त्याला 90 दिवसात आपण करू शकत नाही. कारण हा सगळा पेस जो आहे त्याच्याशी आपली बॉडी कोप करत नाही, माइंड कोप करत नाही. इथे भूतकाळ तुम्हाला दाखवलास, Yes. वर्तमान काळ दाखवू शकतो. येस. पॉसिबल? हो, मी कालच ह्याचा अपडेट केलेला आहे अँड्रॉइडवर. वा, 2 डिसेंबरला तुझ्या फेवरेट हिरोचा फिल्म येते. शाहरुख, मराठी. स्वप्नील जोशी. येस. ऋषी कपूर. ते माझ्या आईने काल इंटरव्ह्यूज पाहिले. आई म्हणे किती हसतेस तू, जरा तरी सिरियस इंटरव्ह्यू देत जा. तुला पण आपण आपल्या आईचं काय ऐकलंय का आजपर्यंत? तू हे ऐकशील. आमची पावलं चालत होती आणि आमच्या मनात गोष्ट डेव्हलप होत होती. म्हणून स्टोरी पण अशी म्हणून अशी मुव्हिंग आहे Moving आहे स्टोरी. story. कारण ट्रेडमिलवर सुचले ना, त्यामुळे त्याला पेस आहे. धावती स्टोरी, व्हेरी फास्ट मुव्हिंग स्टोरी. आणि ट्रेडमिलवर सुटली आणि आम्ही थांबलो. तो जो थांबलाय व्यायाम तो अजून सुरू नाही. जाईच्या कॅरेक्टर सारखी तू डॉमिनेटिंग आहेस. सगळ्या मुलींनी असायला पाहिजे माहितीये, अदरवाईज मुलं भरकटतात. रिली. येस. तू प्रार्थना भेरे म्हणून सकाळी जर उठलास तर तू पहिली गोष्ट काय करशील? खदखदून हसीन. फुगे एका शब्दात सांग. इट्स अ स्माईल.